छगन भुजबळ भाजपा प्रवेश करणार असल्याचा दावा करून अंजली दमानिया यांनी एकच खळबळ उडवून दिलेली आहे। स्वतः भुजबळ यांनी आणि भाजपनं या दाव्याचा इन्कार केलेला आहे, तर देवेंद्र फडणवीसांनी अंजली दमानिया यांची फिरकी घेतलेली आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः अंजली दमानिया सुद्धा आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। पण सुरुवातीला एक नजर या संदर्भातल्या खास रिपोर्टवर। भुजबळ हे आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजप त्यांना त्यांचा राष्ट्रीय पातळीवर ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार आहे। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली। भाजप भुजबळांना देश पातळीवर ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार असल्याचाही दावा अंजली दमानिया यांनी केला। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरं तर कळलं होतं की भुजबळ हे आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजप त्यांना त्यांचा राष्ट्रीय पातळीवर ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार। ठाकरे गटानं भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर भुजबळ आणि भाजपला शाल जोडीतले लगावले। अब छगन भुजबल जी कौन से पार्टी में जाएंगे, क्या करेंगे, उस बारे में मैं तो नहीं बोल सकता, लेकिन वो बीजेपी का चेहरा बन सकते हैं ऐसे आपका कहना है। अब अजित पवार बन गए, हसन मुश्रीफ उनका चेहरा बन गए, भावना गवळी उनका भ्रष्टाचार ही बीजेपी का चेहरा और कुछ नहीं, मैं इतना ही कहूँगा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळांबाबतच्या चर्चांचा स्पष्ट शब्दात इन्कार केला। ना छगन भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या संपर्कात आहेत, राज्याचा अध्यक्ष म्हणून कधीही भुजबळांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची इच्छा व्यक्त केली नाही आहे। मला वाटतं ते भाजपमध्ये कधी येणारही नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळं चुकीचा नरेटिव्ह या महाराष्ट्राला देऊ नये। भुजबळांनीही भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगितलंय। देश पातळीवर ओबीसींसाठी आताही काम करत असल्याचं सांगून दमानियांचा दावा खोडून काढ। मला काही कुठल्याही पदाची काय मोठी हाऊस नाहीये। ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही, गेली 35 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतोय नाही आहे, आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या, पण ठीक आहे। आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहे, आणखी नवीन काय होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दमानियांच्या या दाव्यावरून त्यांची खिल्ली उडवली। अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रियाताईंच्या जास्त संपर्कात आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील। पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे, आम्ही आमच्या पक्षात आहे। भाजपची जी भूमिका असते तशीच भूमिका भुजबळांची असते। भाजपचा ओबीसी आरक्षणावर जो पवित्रा आहे तीच भूमिका भुजबळांची आहे। त्यामुळे अंजली दमानिया यांनी केलेल्या या दाव्यावर अजित पवार गटाचा विश्वास बसण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।